छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर. पण का? विदेशी परप्रांतीयांच्या विरोधात असंख्य युद्ध ज्यांनी स्वराज्याच्या स्वप्नाखातीर लढले, आणि त्यांच्याचमुळे आपल्याला स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये जन्म घेण्याचे सौभाग्य मिळाले. ज्या महावीरामुळे स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात अस्तित्वात आले, त्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचे मंदिर नसावे? यापेक्षा मोठी शोकांतिका काय असेल? आजपर्यंत या देवताचे असे विराट पूजनीय स्थान महाराष्ट्रामध्ये कुठेही नव्हते, पण आता मात्र पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये भव्य दिव्य मंदिर आपल्या भिवंडीतील मराडेपाडा या गावामध्ये डॉक्टर राजाभाऊ चौधरी, डॉक्टर कैलाश निचिते आणि शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या सौजन्याने उभारण्यात आलेले आहे. तर स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं. आपण हे पाहिलं का या यूट्यूब चॅनलवरती? जसं आपण पाहत आहेत, महाराष्ट्रातलं पहिलं, महाराष्ट्राच्या इतिहासाची गवाही देणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. चला तर पाहूया या मंदिराच्या आत नक्की काय आहे. या मंदिराचे बांधकाम खरंच आपल्याला शिवकालीन युगामध्ये घेऊन जाते का? खरंच आपल्याला त्या काळातील थरारक घटनांची अनुभूती करून देते का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका. आपण या व्हिडिओमध्ये आपल्या महाराजांचं दर्शन घेणार आहोत, तसंच महाराजांच्या मंदिराची भव्यता पाहणार आहोत आणि महाराजांच्या मंदिराच्या ऐतिहासिक सौंदर्याचा आस्वाद आणि त्याची अनुभूती या व्हिडिओमधून करून घेणार आहोत. आता वेळ आहे या मंदिराचे आर्किटेक्ट श्री विशाल पाटील यांच्याद्वारा या मंदिराच्या बांधकामाची विशेषणे जाणून घेण्याची. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी वास्तुविशारद किंवा अभियंता म्हणून सुरुवातीपासून काम पाहत आलो. जेव्हा माझ्यासमोर हा विचार मांडला गेला आणि त्यानंतर आम्ही एकत्र चर्चा करून या मंदिराचं स्वरूप ठरवलं आणि ते स्वरूप प्रत्यक्षात उतरवण्यासाठीचं संकल्पचित्र, त्याचे आकार उकार, त्याच्या सायझेस हे सगळं करून आणि 2018मध्ये जे काम सुरू केलं, ज्याच्यामध्ये मुख्य मंदिर, समोरचं महाद्वार किंवा दिंडी दरवाजा, सभोवतालची तटबंदीवर चारी बाजूला टेहळणी करता येईल असा रस्ता, तटबंदीच्या खाली तेवढाच मोठा एरिया, अशा सगळ्या प्रकारचं हा साधारण 1 एकरच्या दरम्यानचा परिसर आणि त्याच्या आसपास पुढील सामाजिक किंवा सांस्कृतिक किंवा महाराजांनी सांगितलेल्या विविध उपक्रमांसाठी 4.5-5 एकरापर्यंत जागा जी आहे ती राजूभाऊंनी त्यांच्या स्वतःच्याच माध्यमातून ती या प्रतिष्ठानला अर्पण केलेली आहे. तर इतक्यात जसं सांगितलं त्याप्रमाणे की महाराजांचा इतिहास, महाराजांची महती ही समाजापर्यंत पोहोचवणं आणि त्याचबरोबर सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक असा सगळ्या प्रकारचा प्रचार आणि त्याचा विस्तार व्हावा, हे सगळे उपक्रम यापुढे कायम चालू राहतील अशा उद्देशाने हे शक्तिपीठ उभारलेलं आहे. धन्यवाद. तर या मंदिराची उंचीबद्दल आपण काय सांगू शकता? मंदिराच्या सगळी मोजमापं साधारण अशी आहेत की 2000 चौरस फुटांच्या वरचा हा प्रत्यक्ष मंदिर आणि सभामंडप आहे, ज्याच्यामध्ये गाभारा आणि सभामंडप जसं म्हटलं जातं. याच्यात 14 फुटी ह्या RCC स्लॅब असून त्याच्यावरचं पूर्ण सगळे जे कळस आहेत हे पारंपरिकरित्या जे बांधकामामध्ये केले जातात आणि बांधकामानंतर त्याच्या सगळ्या नक्षीकाम, त्याच्या महिरपी, त्याच्या खांबांवरचं नक्षी हे सगळं त्यामध्ये केलेलं आहे. तिन्ही बाजूनी मंदिराला 7 फूट उंचीचे जे त्याची लेवल आहे ती गाठण्यासाठी तिन्ही बाजूनी त्याला जिने दिलेले आहेत. साधारण 5,500 ते 6,000 चौरस फुटाची तटबंदीचा वरचा किंवा आता आपण उभे असलेला भाग आहे, त्याला दोन्ही बाजूला चढण्या उतरण्यासाठी 10 फूट रुंदीचे जिने दिलेले आहेत. मुख्य मंदिरावरचा कळस हा 42 फूट असून सभा मंडपावरचा 25 फुटाच्या दरम्यानचा कळस आहे. तिन्ही बाजूला 7 फुटाचे पायऱ्यांच्या तिन्ही बाजूला ज्या देवळ्या आहेत तिथे 7 फुटी कळस आहेत. 27 फुटी हा मुख्य दरवाजा महाद्वार असून 15 फूट त्याची रुंदी आहे, ज्याच्यामधून
सर्व प्रकारच्या जसे गड किल्ल्यांच्या धर्तीवरच केलेलं आहे, तर त्याच्यामधून हत्तीही सहज प्रवेश करू शकेल इतकं भव्य दिव्य ते आहेत. आणि महाद्वाराची पूर्ण उंची ही मुख्य कळसा एवढीच, म्हणजे साधारण 42 फुटी आहे. बाकी ह्या सगळ्या तटबंदीच्या खालच्या भागांमधून आपण जी म्युरल्सच्या माध्यमातून किंवा भित्तिचित्र बनवली आहेत, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या कालखंड आपण त्यांचा इतिहास आणि पूर्ण कालखंड आपण म्युरल्सच्या स्वरूपात मांडलेला आहे. तर ही 36 विभाग आहेत, त्याच्यामध्ये पूर्ण इतिहास मांडला गेलेला आहे, जो आपण जिथे आपण उभे आहोत पाहू शकतो. आणि प्रतिष्ठानच्या किंवा ट्रस्टच्या त्यांचं कार्यालय याच्या बरोबरच ह्या सगळ्या बुरुजांच्या खालच्या भागामध्ये आपण वस्तू संग्रहालय, शस्त्र प्रदर्शन अशा सगळ्या ऐतिहासिक वस्तूंचं दालन ठेवणार आहोत. आणि हे सगळं झाल्यानंतर अगदी शेवटी आपल्या प्रकल्पाची काही माहिती किंवा इथली काही आठवण म्हणून भाविकांना जे वस्तुरूपात घेऊन जायचं असतं त्यासाठी विक्री दालनही आपण ठेवत आहोत. बाकी याच्यासाठी वाहनतळ, शौचालय किंवा इतर वास्तूंचं आता ह्या गोष्टी झालेल्या आहेत, परंतु यापुढे भक्तनिवास आणि इतर उपक्रमांसाठी लागलेल्या वास्तू या अखंड चालू राहतील. हे उपक्रम अखंड चालू राहतील यापुढे. धन्यवाद सर. यानंतर आपण जाणून घेणार आहोत या मंदिराच्या संकल्पनेविषयी. शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर राजाभाऊ चौधरी यांच्याकडून. खरं म्हणजे 2018मध्ये आम्ही शिवक्रांती प्रतिष्ठान या ट्रस्टची स्थापना केली. त्यावेळेस आम्हाला शिवाजी महाराजांबद्दल खरं म्हणजे पहिल्यापासूनच आम्ही शिवाजी महाराजांचे भक्त होतो, परंतु ज्या शिवाजी राजांमुळे आपली हिंदू धर्माची मंदिरं टिकली, त्या राजाचं मंदिर व्हावं अशी आमची संकल्पना होती. आणि त्या उद्देशाने आम्ही आमचे मंदिराचे आर्किटेक्चर विशाल पाटील सर, त्याचबरोबर शिवक्रांती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्रीकांत गायकर आणि आमचे गुरुवर्य कैलास महाराज निश्चिते यांच्याबरोबर आम्ही चर्चा केल्यानंतर आमचे शिवक्रांती प्रतिष्ठानचे इतर सदस्य असतील यांच्याबरोबर चर्चा केली आणि 2018मध्ये 4 मार्च रोजी या मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. आणि तेव्हापासून ते आजपर्यंत मंदिराचं काम चालू आहे आणि आता हे काम पूर्ण झालेलं आहे. आणि यासाठी आमच्या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या ज्या सर्व मावल्यांनी जी मेहनत घेतली आहे त्यांच्या ह्या पराकष्टामुळे आज या मंदिर उभं राहिलेलं आहे. त्या सर्व गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि खूप हेवा वाटतो की आपण एवढं मोठं महाराजांच्या प्रती जे काम केलेलं आहे त्यासाठी आम्ही स्वतःला पूर्णपणे यात वाहून दिलेलं आहे. आज दिवस रात्र इथे काम चालू असतं आणि या मंदिरासाठी अनेक असे प्रसंग आले, ते आम्ही कुठेही न दाखवता मंदिर कशा प्रकारे पूर्णपणे तयार झालं पाहिजे, मंदिराचं हे कार्य जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसंच भारतामध्ये तसेच जगभरामध्ये कसे पोहोचेल याकडे आमच्या शिवक्रांती प्रतिष्ठानचं पूर्ण ध्येय आणि धोरणं आणि उद्दिष्ट असणार आहे. तर मित्रांनो, ज्या आतुरतेने आपण आतापर्यंत हा व्हिडिओ पाहताय तो क्षण जवळ आलाय. तो क्षण म्हणजेच महाराजांचं दिव्य दर्शन. चला तर नतमस्तक होऊया महाराजांच्या चरणांवर. श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आता आपण जाणून घेऊया या मंदिरामार्फत भविष्यात घेतल्या जाणाऱ्या सकारात्मक भूमिका, योजना आणि लोकसेवा कार्य डॉक्टर कैलास महाराज निश्चिते यांच्याकडून. खरं म्हणजे महाराष्ट्रातलं छत्रपती शिवाजी राजांचं हे जे मंदिर आहे, ज्याला आम्ही शक्तिपीठ हे नाव दिलेलं आहे, छत्रपती शिवाजी राजांचं जीवन आपल्याला माहिती आहे. येणाऱ्या भावी पिढीमध्ये त्यांचे विचार, त्यांचं जीवन, त्यांची मूल्य, त्यांनी केलेला पराक्रम, त्यांनी वापरलेल्या क्लुप्त्या किंवा एक आदर्श जीवनाचा छत्रपती शिवाजी राजांचा जो वसा आणि वारसा आहे तो येणाऱ्या भावी पिढीला कळावा या दृष्टिकोनातून या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. शिवाजी राजांना देवत्व प्रदान करणं हा आमचा मुळीच हेतू नाही आहे. या मंदिराच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रकारचे प्रयोग, अनेक प्रकारच्या संकल्पना राबवणार आहोत. गावागावांमध्ये बालसंस्कार केंद्र निर्माण करून जिजाऊ माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना जे संस्कारांचं बालकडू पाजलं ते आमच्या शाळेत शिकणाऱ्या छोट्या छोट्या मुलांना कळावं, त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि त्यांच्यामध्ये देखील शिवरायांचे बाळकडू निर्माण व्हावेत, हा आमचा उद्देश आहे. त्याचबरोबर युवा पिढीला छत्रपती शिवाजी राजांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व, त्यांची ध्येय धोरणं, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रात ज्या ज्या गोष्टी त्यांनी केल्या, ज्या ज्या योजना राबवल्या आणि जे निर्माण व्हावं, या भावी पिढीला ध्येय कळावीत म्हणून मनाने आणि मस्तिष्काने ही पिढी मजबूत व्हावी याच्याकरता
मुलांना शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण आम्ही देऊ. राष्ट्रप्रेम त्यांच्यामध्ये जागृत कसं केलं जाईल युवकांमध्ये त्याचाही आम्ही प्रयत्न करू. मुलांमध्ये किंवा युवकांमध्ये इतिहासासंदर्भातली किंवा वाचन संस्कृतीचा जो लय पावलेला आहे तो त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा याच्याकरता भव्य ग्रंथालयाची निर्मिती केली जाईल. या मंदिराच्या माध्यमातून आपली खेड्यापाड्यातली जी मुलं आहेत, ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ती अधिकारी झाली पाहिजेत. याच्याकरता MPSC UPSCची अभ्यासिका या ठिकाणी आम्ही चालवणार आहोत. त्याचबरोबर जसा छत्रपती शिवाजी राजाने हातामध्ये शस्त्र घेऊन हा सह्याद्री राखला तसाच या सह्याद्री राखण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांच्या वज्रमुठीची ताकद जगद्गुरू तुकोबाऱ्यांसारख्या महान संतांनी निभावलेली होती. त्या संतांची विचारधारा, संतचरित्र जनमानसांपर्यंत पोहोचावं आणि त्याच्यातून एक आध्यात्मिक विचारधारा निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून एक संस्कारानं परिपूर्ण असलेलं म्हणजे शालेय शिक्षणाच्या सोबत आध्यात्मिक शिक्षणाबरोबर कलात्मक शिक्षणाबरोबर शास्त्रास्त्रांचं प्रशिक्षण, त्याचबरोबर अगदी आताच्या काळात ITचं एज्युकेशन मिळेल असं एक हायटेक गुरुकुल आम्ही या ठिकाणी निर्माण करणार आहोत. युवक युवतींसाठी, महिलांसाठी स्वसंरक्षण निर्माण व्हावं याच्याकरता युवतींना या ठिकाणी कराटेपासून तर त्यांना शस्त्र चालवण्याचं देखील आम्ही ट्रेनिंग देणार आहोत. विशेष म्हणजे या सगळ्या परिसरामध्ये आदर्श गावं कशी निर्माण होतील, मॉडेल विलेज कशी निर्माण होतील असाही आमचा प्रयत्न असेल. अशा प्रकारे हे केवळ पूजे अर्चेचं साधन नसून हे संस्कारांचं आणि शिवपराक्रमांचं एक लेणं आम्ही महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे हे मंदिर शिवाजीराजांच्या कार्याचं शक्तिपीठ असेल. या मंदिराच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही राबवणार आहोत आणि ते उपक्रम महाराष्ट्राला नक्कीच एक वेगळ्या प्रकारची दिशा देऊन जातील. तर हे सर्व पाहिल्यानंतर तुमचंही हृदय अभिमानाने भरलं असेल. तुम्हालाही असं वाटत असेल की या पवित्र ठिकाणी आपणही पोचावे. व्हिडिओ मर्यादेमुळे ज्या गोष्टी आपल्याला इथे पाहता आल्या नाहीत त्या प्रत्यक्षात इथे येऊन पाहाव्यात. तर इथे पोहोचण्यासाठी जर तुम्ही लोकल ट्रान्सपोर्ट यूज करत असाल तर कल्याण स्टेशनवरनं तुम्हाला इको ओमनी या गाड्या भेटतील ज्या तुम्हाला धोंडा वडवली या नाक्यावरती सोडतील आणि तिथून आपण 10 मिनिटाच्या अंतरावरती या मंदिरापर्यंत पोहोचू शकता. हे मंदिर मुंबई नाशिक महामार्गाच्या बाजूला वसल्याने नाशिक, मुंबई किंवा कल्याण या कोणत्याही ठिकाणावरून इथे पोहोचणे सहजरित्या शक्य आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय शिवराय. इतिहास जपूया आणि प्रवास सुरू ठेवूया.